फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स, मनीषा रेसिपीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण छान असे साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत वाळवण रेसिपीमध्ये। आणि यासाठी मी अर्धा किलो साबुदाणे रात्रीच पाण्यात भिजवले होते। आता ते छानपैकी फुललेले आहेत। आता आपल्याला पापड बनवण्यासाठी गॅसवर मी एक पातेलं ठेवलेले आहे। गॅस पेटवले, त्यात 2 तांबे पाणी टाकते। म्हणजे जवळपास 2 किलो पाणी त्यात येईल। पाणी कोमट झाल्यानंतर त्यात हे साबुदाणे टाकायचे। साबुदाणे डबलचे फुललेले, अर्धाच कटोरं होतं ते, आता ते पूर्ण झालेले आहे। ओलसरच आहेत साबुदाणे, पूर्ण भरपूर पाण्यामध्ये ते भिजवलेले होते। आता या साबुदाण्याची आपल्याला छान अशी खीर बनवून घ्यायची। गरज पडली तर अजून पाणी आपल्याला वापरता येईल। बघा, पूर्ण पाणी झालेलं आहे। आता हे साबुदाणे जवळपास अर्धा तास शिजू द्यायचे। शिजल्यानंतर हा जो काही पांढरा दिसणारा साबुदाणा आहे, हा काचेसारखा दिसेल आपल्याला। आणि त्यानंतर आपण हे पापड बनवणार आहोत। बघा, आपले साबुदाण्याची खीर बनवायला 5 मिनिटं झालेले। जरा घट्ट असं झालेलं आहे, आपल्याला अजून पाण्याची गरज भासेल। त्यासाठी मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलं होतं। ते पाणी आपण याच्यात टाकू। त्यानंतर आपल्याला साबुदाणे हे खारचट असतात आणि त्यासाठी मीठ आपल्याला हवं आहे। बघा, या ठिकाणी मी अंदाजे मीठ काढलं। चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। साधारणतः 4 चमचे मीठ आपल्याला टाकायचं आहे। आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। झाल्यानंतर आपण त्याची टेस्टी घेऊ शकतो। वाटलंच तर अजून मीठ वाढवायचं आहे। फक्त मीठ आपल्याला टाकायचं आहे याच्यात, तिखट नको आहे। पांढरे शुभ्र खारचट असे भरपूर फुलणारे हे पापड तयार होणार आहेत। गॅस पण मध्यम आचेवर मी ठेवलेले आहे, खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे। पाणी कमी वाटलं तर पुन्हा टाकायचं। साधारणतः 4 पटीचं पाणी लागतं। 4 तांबे पाणी आपल्याला याला लागेल बहुतेक, पण ते गरजेनुसार टाकत राहायचे। आपण साबुदाण्यामध्ये किती पाणी होतं। आता थोडंसं काचेसारखा रंग याचा वाटायला लागलेला आहे। अजून थोडा वेळ आपण शिजू देऊ त्याला। हा अख्खा साबुदाणा दिसतोय ना, तो दिसायला नको।